तर विद्यार्थ्यांनो एका स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वच विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण जिल्हा न्यायालय भरतीतील लिपिक, हमाल, सिपाई या सर्वच पदासाठी अत्यंत संभाव्य असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत। तसेच मला मनापासून खूप आनंद होत आहे कारण आपल्या चॅनलचा जो डिजिटल बोर्ड आहे सॅमसंग ब्रँड कंपनीचा आपण विकत घेतलेला आहे आणि एक वेळेस तो रूममध्ये सेट झाल्याच्या नंतर तेथील पूर्ण सर्व आपल्या चॅनलचे जे व्हिडिओ आहेत त्या दिवसापासून आपल्याला फेस कॅमचे म्हणजेच डिजिटल बोर्ड सोबतच पाहायला मिळणार आहेत। त्या कारणास्तव चॅनलला सबस्क्राईब आणि एक या सुपर क्लासला लाईक जरूर करून घ्या। तसेच आपल्याला सॅमसंग कंपनीचा जो डिजिटल बोर्ड आहे ब्रँडेड कंपनीचा सॅमसंग कंपनीचा हवा असेल तर आपल्याला व्हॉट्सअप जो नंबर आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे त्या नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे। आपल्याला सॅमसंग कंपनीचा जो डिजिटल बोर्ड आहे तो दिला जाईल योग्य दरामध्ये। तर ज्यांना आवश्यक आहे त्यांनी नक्कीच घ्या। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो की दोन अक्षवृत्तातील जो अंतर असतो तो किती किलोमीटरचा असतो ते विचारलेलं आहे। कशातील? अक्षवृत्तातील अंतर। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो। 111 किलोमीटरचे दोन अक्षवृत्तातील अंतर असते। शरीराला भूक लागल्याचे मेंदूच्या कोणत्या भागामुळे कळत असते ते विचारलेलं आहे। जे आपल्याला भूक लागते ते कोणत्या मेंदूच्या भागामुळे कळते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। हायपोथॅलेमस या भागामुळे भूक लागल्याचे मानवाला समजत असते। महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी राज्यामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग होते विचारलेलं आहे जेव्हा आपल्या राज्याची स्थापना झाली त्यावेळेस। तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। जेव्हा महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यावेळेस राज्यामध्ये 4 प्रशासकीय विभाग होते। एलिफंटा लेण्या दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखल्या जातात ते आपल्याला विचारलेलं आहे। लेण्याचे नाव आहे एलिफंटा। ह्या लेण्या दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। घारापुरी लेण्या ज्या नावाने आहे एलिफंटा लेण्याला ओळखले जात असते। क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते आहेत ते विचारलेलं आहे। सर्वात लहान जे की क्षेत्रफळाच्या दृष्टीने। ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो। गोवा आणि त्रिपुरा हे जे राज्य आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान असलेले आहेत। काठमांडू या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या संस्थेचे मुख्यालय स्थित आहे विचारलेलं आहे। ठिकाणाचे नाव काठमांडू हे आहे। ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। सार्क संघटनेचे मुख्यालय काठमांडू या ठिकाणी स्थित आहे। सार्क या प्रसिद्ध संघटनेमध्ये एकूण किती देशांचा समावेश होतो विचारलेलं आहे सार्क संघटनेमध्ये। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे। सार्क या संघटनेमध्ये एकूण 8 देशांचा समावेश होतो आपल्याला पाहावयास मिळतो। तानसेन जो पुरस्कार आहे भारतातील कोणत्या राज्यातर्फे दिला जातो ते विचारलेलं आहे। पुरस्काराचे नाव म्हणजेच तानसेन जो पुरस्कार आहे तो। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे। या ठिकाणी मध्य प्रदेश या राज्यातर्फे तानसेन पुरस्काराची प्रदानगी केली जात असते। रंगाचे ज्ञान होण्यासाठी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त असतात किंवा ठरतात ते विचारलेलं आहे। जेही रंगाचे ज्ञान आपल्याला पाहताच होत असते ते कशा कारणास्तव होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। शंकुपेशी या पेशीच्या कारणास्तव रंगाचे ज्ञान आपल्याला होत असते। पर्यावरणवादी व्यक्ती असे खालीलपैकी कोणास म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे। पर्यावरणवादी व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे व्यक्ती कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। सुंदरलाल बहुगुणा यांना पर्यावरणवादी व्यक्ती म्हटले जाते। खालीलपैकी कोणत्या नदीला खानदेश कन्या असे म्हटले जाते ते विचारलेलं आहे। काय? खानदेश कन्या असे कोणत्या नदीला म्हणतात? ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। तापी नदीला खानदेश कन्या असे म्हटले जाते। खालीलपैकी कोणत्या रोगास शरीराचा अंतर्मारेकरी म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे। कोणता रोग आहे ज्यास अंतर्मारेकरी शरीराचा म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। मधुमेहाला शरीराचा अंतर्मारेकरी म्हटले जाते। सूर्यमालेतील देवाचे नाव नसलेला एकमेव ग्रह कोणता आहे ज्या ग्रहाला देवाचे नाव नाही व इतर सर्वांना आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। पृथ्वी हा जो ग्रह आहे या ग्रहाला देवाचे नाव नसलेले एकमेव ग्रह आपल्याला सूर्यमालेतील मिळून दिसतो। ग्रामपंचायतीची सदस्य संख्या कमीत कमी तसेच जास्तीत जास्त किती असू शकते विचारलेलं आहे। संस्था आहे ग्रामपंचायत कमीत कमी तसेच जास्तीत जास्त। ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी 7 सदस्य संख्या असते आणि जास्तीत जास्त 17 असते, लक्षात ठेवायचं आहे।
महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यात कोणत्या नदीकाठी कुंभमेळा भरवला जातो किंवा भरतो विचारलेलं आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात भरतो नाशिक या ठिकाणी, तर कोणत्या नदीकाठी? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. गोदावरी नदीकाठी नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात कुंभमेळा भरवला जातो. लोण्यामध्ये खालीलपैकी कोणत्या आम्लाचा समावेश असतो ते विचारलेलं आहे. पदार्थ किंवा घटक आहे लोणी यामध्ये. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. ब्युटेरिक आम्ल लोण्यामध्ये पाहावयास मिळते. बहिष्कृत हितकारणी या संघटनेची जी स्थापना आहे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी केलेली होती विचारलेलं आहे. बहिष्कृत हितकारणी संघटनेची. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणीची संघटनेची स्थापना केलेली होती. सुंदरलाल बहुगुणा खालीलपैकी कोणत्या आंदोलनाचे प्रणेते होते विचारलेलं आहे. जे व्यक्ती आहेत सुंदरलाल बहुगुणा हे कोणत्या आंदोलनाचे प्रणेते होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. चिपको आंदोलनाचे प्रणेते म्हणजेच सुंदरलाल बहुगुणा यांनी होते. मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकाचे संपादक खालीलपैकी कोण होते ते विचारलेलं आहे. हे व्यंगचित्राचे साप्ताहिक आहे ज्याचे नाव मार्मिक आहे, यांचे संपादक. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी संपादक मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकाचे होते. भारतातील कोणते पंतप्रधान एकदाही संसदेमध्ये गेले नव्हते ते विचारलेलं आहे. एकदाही संसदेमध्ये पाऊल न ठेवणारे पंतप्रधान कोण होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. चरणसिंह हे एक असे पंतप्रधान आहे ज्यांनी संसदेमध्ये एकही पाऊल ठेवलेला नव्हता. समता सैनिक दलाची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी केलेली आहे? कशाची? समता सैनिक जे दल होते त्याची स्थापना. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समता सैनिक दलाची स्थापना केलेली आहे. मानवी मूत्राचा रंग जो आहे पिवळा कोणत्या कारणास्तव किंवा कशामुळे होतो ते विचारलेलं आहे. जो मूत्राचा जो रंग असतो पिवळा होतो तो. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे. 1 इरोबिलिन या कारणास्तव मानवी मूत्राचा जो रंग आहे तो पिवळा होत असतो. महात्मा फुले यांच्या कार्यावर सतत टीका करणारे वृत्तपत्र कोणते आहे ते विचारलेलं आहे. टीका करणारे वृत्तपत्र महात्मा फुले यांच्यावर. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 1 योग्य आहे. निबंधमाला हे वृत्तपत्र महात्मा फुले यांच्या कार्यावर सतत टीका करणारे वृत्तपत्र होते. मानवी शरीरातील हेमोग्लोबिन कमी होणे म्हणजेच कोणता रोग होतो ते विचारलेलं आहे. हेमोग्लोबिनची मात्रा कमी होणे किंवा झाल्यास कोणता रोग होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. रक्ताशय हा जो आजार आहे हेमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यास होत असतो. 1 टन ऊसापासून एकूण किती किलो साखर तयार केली जाते किंवा होत असते विचारलेलं आहे. जे ऊसाचे टन आहे म्हणजेच 1 टन ऊसापासून. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. 120 किलो जी साखर आहे कमीत कमी 1 टन ऊसापासून तयार केली जात असते किंवा होत असते. महात्मा फुले यांच्या कार्याचे सतत कौतुक करणारे वृत्तपत्र कोणते आहे? आता या ठिकाणी पूर्वी आपण पाहिले होते टीका करणारे, आता महात्मा फुले यांचे सतत कौतुक करणारे वृत्तपत्र विचारलेले आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. सुबोध पत्रिका, ज्ञानप्रकाश तसेच सत्यदीपिका हे सर्व वृत्तपत्रे महात्मा फुले यांचे कौतुक करणारे आहेत. मराठवाड्यातील विद्येचे माहेरघर असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यास म्हणतात? स्पेशली विचारलेलं आहे मराठवाड्यातील विद्येचे माहेरघर. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. लातूर जिल्ह्याला मराठवाड्यातील विद्येचे माहेरघर म्हणतात. इंग्रजी शिक्षणाची सुरुवात भारतामध्ये कोणी केली होती ते विचारलेलं आहे. कशाची? इंग्रजी शिक्षणाची सुरुवात भारतामध्ये. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. लॉर्ड मेकॉले यांनी इंग्रजी शिक्षणाची सुरुवात भारतात केलेली आहे. भारतामध्ये कोणत्या राष्ट्रपतींना सर्वात पहिला भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे ते विचारलेलं आहे. असे व्यक्ती राष्ट्रपती जे की सर्वात पहिले भारतरत्न प्राप्त केलेले आहेत. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. राजेंद्र प्रसाद यांना भारतामध्ये सर्वप्रथम जे की राष्ट्रपती पदावर होते आणि त्यांना भारतरत्न प्राप्त झालेला आहे राष्ट्रपती असताना. राजेंद्र प्रसाद यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आलेला आहे किंवा होता ते विचारलेलं आहे. राजेंद्र प्रसाद यांना भारतरत्न पुरस्कार. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य आहे. 1962 या वर्षी या ठिकाणी राजेंद्र प्रसाद यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे.
गिलगिट ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची प्रसिद्ध उपनदी आहे विचारलेलं आहे. कोणती नदी? गिलगिट ही नदी कोणत्या नदीची? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 4 योग्य आहे. सिंधू नदीची. गिलगिट ही एक अतिशय प्रसिद्ध उपनदी आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. गोविंद सागर हा जो तलाव आहे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणता? गोविंद सागर हा प्रसिद्ध तलाव. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 4 योग्य आहे. हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये गोविंद सागर हा तलाव अतिशय प्रसिद्ध आहे. पुलकित तलाव हा खालीलपैकी कोणत्या राज्यात येतो ते विचारलेलं आहे. आता या ठिकाणी तलावाचं नाव आहे पुलकित हा प्रसिद्ध तलाव कोणत्या राज्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. आंध्र प्रदेश राज्यामध्ये पुलकित तलाव आपल्याला पाहावयास मिळतो. राज्यपाल जिल्हा न्यायाधीशाची जी नेमणूक असते कोणाच्या सल्ल्याने करतात ते किंवा शिफारसीनुसार करतात ते विचारलेलं आहे. व्यक्ती आहेत राज्यपाल हे जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कोणाच्या सल्ल्याने करतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने राज्यपाल हे प्रत्येक जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक करत असतात. भारतातील सर्वात मोठा जो जोग धबधबा आहे कोणत्या नदीवर येतो ते विचारलेलं आहे. धबधब्याचं नाव आहे जोग, जो की सर्वात मोठा भारतातील आहे. तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 3 योग्य आहे. शरावती नदीवर भारतातील सर्वात मोठा जोग धबधबा स्थित आहे. वित्त विधेयक सर्वप्रथम कोणत्या सभागृहात मांडले जाते विचारलेलं आहे. विधेयकाचा प्रकार आहे वित्त विधेयक सर्वप्रथम कोठे मांडतात? ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. लोकसभेमध्ये सर्वप्रथम वित्त विधेयक मांडले जात असते. भारतरत्न पुरस्कार भारतामध्ये कोणत्या ठिकाणी तयार केला जातो ते विचारलेलं आहे. पुरस्काराचे नाव आहे भारतरत्न. हा कोणत्या ठिकाणी तयार होत असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. अलीपूर या ठिकाणी भारतामध्ये भारतरत्न पुरस्कार तयार केला जात असतो. या ठिकाणी चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये खालीलपैकी कोणकोणते प्राणी पाहावयास मिळतात विचारलेलं आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये अस्वल, वाघ, बिबट्या हे सर्व प्राणी पाहावयास मिळतात. सल्फर हे खनिजद्रव्य खालीलपैकी कशास निरोगी ठेवण्यास मदत करते ते विचारलेलं आहे. सल्फर खनिजद्रव्य कशास निरोगी ठेवते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. नखांना निरोगी ठेवण्याचे कार्य किंवा काम सल्फर द्रव्य करत असते. खनिजद्रव्य. ब्राह्मो समाजाची जी सभा असते ते कोणत्या दिवशी भरवली जात होती ते विचारलेलं आहे. समाजाचे नाव म्हणजेच ब्राह्मो हा समाज, या समाजाची सभा. तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 1 योग्य आहे. दर शुक्रवारी ब्राह्मो समाजाची सभा भरवली जात होती. संभाजी महाराजांचा जो जन्म आहे खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला होता ते आपल्याला सांगायचं आहे. संभाजी महाराज यांचा जन्म तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. पुरंदर किल्ल्यावर संभाजी महाराज यांचा जन्म झालेला आहे. 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा भारतातील कोणत्या राज्यास लाभलेला किंवा मिळालेला आहे ते विचारलेलं आहे. आकडा आहे 720 एवढ्या किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. महाराष्ट्र राज्याचा समुद्रकिनारा 720 किलोमीटर लांबीचा आहे. वित्त विधेयक लोकसभेमध्ये मांडण्यासाठी कोणाची शिफारस अत्यंत आवश्यक असते विचारलेलं आहे. जे वित्त विधेयक सर्वप्रथम लोकसभेत मांडले जाते त्यास मांडण्यासाठी कोणाची शिफारस हवी असते? तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे. 1 राष्ट्रपती यांची शिफारस वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी अत्यंत गरजेचे असते. लोकहितवादी या नावाने ओळखले जाणारे गोपाळ हरी देशमुख यांचा जो जन्म आहे कोठे झाला होता ते विचारलेलं आहे. व्यक्ती आहेत गोपाळ हरी देशमुख ज्यांना की लोकहितवादी नावाने ओळखतात. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. पुणे या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म झालेला आहे. तर विद्यार्थ्यांनो ही सुपर क्लास मला वाटते की सर्वांना आवडली आहे. त्या कारणास्तव एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब, तसेच आपल्याला सॅमसंग कंपनीचा ब्रँडेड कंपनीचा डिजिटल बोर्ड हवा असेल तर आपण स्क्रीनवर जो आपला व्हॉट्सअप नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे. आपल्याला डिजिटल बोर्ड जो आहे योग्य दरात दिला जाईल. तर मिळतो इकडे स्पेशल आणि फ्रेश सुपर